हे गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय एम युअर स्पोकन इंग्लिश ट्रेनर अश्विन चव्हाण. मी तुमच्यासाठी सेकंड पार्ट घेऊन आलेले आहेत आर्टिकलचा. जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वात आधी तो व्हिडिओ बघा, तुम्हाला माहीत पडेल ए कुठे यूज करायचं आणि ॲन कुठे यूज करायचं. तर आज आपण बघणार आहोत डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित सर्वनाम. हा एक प्रोनाउनचा भाग आहे. सी कुठे आपण द यूज करतो हे आपण लर्न करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघू, कधी कधी याला नाही का आपण द प्रोनाउन्सिएशन करतो आणि समटाइम्स आपण याला दी प्रोनाउन्सिएशन करतो. तर कधी याला द प्रोनाउन्सिएशन करायचं आणि कधी दी प्रोनाउन्सिएशन करायचं. जर AEIOU म्हणजे ओवेल साऊंड जर तुमच्या तोंडातून पहिला साऊंड ओवेल येत असेल तर तुम्ही काय यूज करणार इथे दी म्हणणार. आणि जर क पासून तर ज्ञ पर्यंतचं साऊंड येत असेल तर तुम्ही इथे द म्हणणार. एक्झाम्पल बघू आपण. आता याला तुम्ही द एंड म्हणणार की दी एंड, तर याला आपण दी एंड म्हणणार, कारण ई जे आलेला आहे तो काय ओवेल साऊंड, म्हणून याला आपण काय म्हणणार दी. सी नेक्स्ट. याला आपण दी चेअर म्हणणार की द चेअर म्हणणार, तर याला आपण द चेअर म्हणणार, कारण पहिला काय आलेला आहे वर्ड याला सी. सी म्हणजे च आणि च काय आहे कॉन्सोनंट आहे, मग आपण याला काय प्रोनाउन्सिएशन करणार द. ओके. तर आता आपण कुठे द यूज करायचं ते बघू. तर सर्वात पहिला रूल नंबर 1. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन होत असेल तर आपण काय यूज करतो इथे द यूज करतो. रिपिटेशन साठी दचा यूज होतो. सेंटेन्स वरून तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार. तर बघा, आय वेंट टू पुणे. मी पुण्याला गेलो होतो. आता याच्यामध्ये नाउन कोणतं आहे तर पुणे नाउन आहे. जर पुन्हा सेंटेन्स मध्ये पुण्याचे यूज होत असेल तर आपण काय लावणार त्याच्या अगोदर द यूज करणार. द पुणे वॉज बिग सिटी. मी पुण्याला गेलो होतो. पुणे मोठी सिटी होती. आता पुन्हा आपण पुणे बद्दल बोलत आहोत म्हणून आपण पुण्याच्या अगोदर काय लावणार द लावणार. नेक्स्ट एक्झाम्पल. आय टॉक टू माय फ्रेंड. I talked to Ram. I talked to Ram. आता याच्यामध्ये नाउन कोणतं आहे राम हे नाउन आहे. जर राम पुन्हा सेंटेन्स मध्ये येत असेल तर आपण द राम वॉज गुड बॉय. मी रामसोबत बोललो. राम चांगला मुलगा होता. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे नाउनचं रिपिटेशन होत आहे. जर रिपिटेशन होत असेल तर आपण तिथे काय यूज करणार द यूज करणार. पहिला एक्झाम्पल कळालं. आता आपण बघू सेकंड रूल. रूल नंबर 2. जर आपल्याला एखाद्या गोष्टीला पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक जर बनवायचं असेल तर आपण त्याच्या अगोदर द यूज करतो. सी एक्झाम्पल्स. द बुक विच यू हॅव इज माइन. बुक जे तुमच्या जवळ आहे ती माझी आहे. आता जे बुक तुमच्या जवळ आहे तीच माझी आहे. बुक या बुकला काय बनवलं मी पर्टिक्युलर बनवलं, म्हणून मी याच्या अगोदर काय यूज केलं द. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. ही इज द बॉय हु कॅन डू धिस वर्क. तो मुलगा आहे जो हे काम करू शकतो. मुलगा आहे तोच मुलगा आहे जो हे काम करू शकतो. त्यासाठी मी त्याला काय लावलं द लावलं, म्हणजे त्याला काय बनवलं मी पर्टिक्युलर बनवलं. ओके. थर्ड रूल बघू आपण सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा आपण दचा वापर करतो. जसं द क्लेवरेस्ट, द टॉलेस्ट. जिथे EST लागते तिथं पण आपण दचं यूज करतो. ओके. त्याच्यानंतर आपण जे स्टील ट्रूथ असतात किंवा जनरल ट्रूथ असतात त्यांच्यासोबत आपण दचा वापर करतो. जसं द अर्थ मूव्स अराउंड द सन. पृथ्वी हे सूर्याभोवती फिरतात हे आपल्याला माहित आहे. हे कधी चेंज होणार आहे का कधीच नाही. हे स्टील ट्रूथ आहेत म्हणून त्याच्या अगोदर काय यूज करणार आपण द यूज करणार. ओके. त्याच्यानंतर जे एकच एक वस्तू राहतात जसं की मून झालं, सन झालं, अर्थ झालं, दी अमेरिका झालं, दी गंगा झालं, दी माउंट एव्हरेस्ट झालं, या सर्व गोष्टींच्या अगोदर आपण काय यूज करतो द यूज करतो. ओके. थँक्यू. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नेक्स्ट.